मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील दुकानदारांना त्यांच्या दुकानाबाहेरील पाट्या या मराठी भाषेतच लावण्याचे आदेश दिल्यानंतर महामुंबईतील सर्वोच्च महापालिकांनी न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे। परंतु यापूर्वीही राज्याच्या मराठी भाषा विभागाने केंद्र सरकारच्या त्रिभाषासूत्र आणि महाराष्ट्र राज्य भाषा अधिनियम 1964 आणि सुधारणा 1915ची आठवण करून देऊन डिसेंबर 2017 मध्ये राज्यातील टपाल कार्यालय, पेट्रोलियम कंपन्या, बँका, रेल्वेसह विमानतळे तसेच विमा कंपन्या, मोनो मेट्रोकर विभाग आणि दूरसंचार कंपन्यांना या सर्व ठिकाणी मराठी बोलणे हे सक्तीचं केलं होतं। मात्र या सर्वांनी आदेशाचं पालन केलेलं नाही। महाराष्ट्रातील दुकानदारांना त्यांच्या दुकानाबाहेरील पाट्या या मराठी भाषेतच लावण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई महापालिकेने दुकानदारांना मराठी पाट्या लावण्यासाठी 2 महिन्यांची मुदत दिली। परंतु तरी देखील दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्याचं दिसून आलंच नाही। त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा वापर करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने 5 डिसेंबर 2017 आणि 6 नोव्हेंबर 2020 च्या परिपत्रकामध्ये तसेच मुख्य सचिव स्तरावर 10 जून 2019च्या परिपत्रकामध्ये सर्व संबंधित कार्यालयांना सूचना केल्या होत्या। ही भाषा सूत्रासंबंधीतील तक्रारीच्या निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत केलं आहे। मात्र याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। महाराष्ट्र शासनाने अनेक बाबतीत मराठीची थट्टाही केलीच आहे। शासनाचे अनेक आदेश, अध्यादेश, शहरांचे विकास आराखडे, सिडको, MMRDA, MSRDC, मेट्रो MRVC यांचे सविस्तर प्रकल्प अहवाल इंग्रजीतच उपलब्ध आहेत। CRZ पर्यावरण मंजुरीचे आदेश आजही मराठी भाषेत नसून इंग्रजीतच निघत आहेत। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही आपल्या भाषेला कमी समजलं जात आहे आणि या सर्व गोष्टींकडे शासनासह समाजामध्ये राहणाऱ्या मराठी लोकांनीही तेवढंच लक्ष देणं महत्त्वाचं आहे। बदलापुरातील विहा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून प्रथमच उमंग हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे। हा कार्यक्रम शिक्षण, तंत्रज्ञान, कला आणि आनंद यांचा संगम साधणारा ठरणार आहे। प्ले जंक्शन, जॉय जंक्शन, फूड काउंटर, कलर अँड क्राफ्ट काउंटर, त्याचबरोबर वाद्यकला, अनेक आगळावेगळा कार्यक्रम म्हणजे तारांगण याची झलक आपल्याला इथे बघायला भेटणार आहे। येथे 8 डिसेंबरला सायंकाळी 4 ते 10च्या दरम्यान हा कार्यक्रम विहा इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडणार आहे। विहा इंटरनॅशनल स्कूलच्या उमंग या कार्यक्रमामुळे बदलापुरात शिक्षण आणि मनोरंजनाची नवी दिशा निश्चित होणार आहे। तर सहकुटुंब सहभागी व्हा आणि उमंग या कार्यक्रमाचा आनंद घ्या।